महाराष्ट्रातला काँग्रेस पक्ष मानसिकदृष्ट्या किती खचलाय आणि निराश झालाय ते पहा। माननीय अशोक चव्हाणांपासून माननीय राधाकृष्ण विखे पाटलांपर्यंत सगळे मोठे दिग्गज नेते यांना सोडून गेले। महाराष्ट्रात उबाटा आणि शरद पवार गटाने यांची अशी स्थिती केली आहे की एखाद्या मुलाच्या कानफडात वाजवावी आणि त्याला पुन्हा बस म्हणून सांगावं आणि त्या मुलाला पुन्हा बसावं आणि सांगेल तसं ऐकावं, अशी स्थिती महाराष्ट्रात काँग्रेसची आहे। आता नाना पटोलेंचा अपघात झाला, आता त्यालाही घातपाताशी जोडणार तुम्ही? म्हणजे वैचारिक अधपतन याला आम्ही म्हणावं का एन केन प्रकारे कुठे ना कुठे चर्चेत राहिलं पाहिजे असं म्हणावं? अहो, तुम्हाला धड ते उबाटावाले विचारत नाही सांगलीची जागा सौदा केलाय की काय, अशा प्रकारची बाहेर चर्चा आहे, खरं काय तुम्हालाच माहित। तर त्याच्यामुळे ओढून ताणून चर्चेमध्ये येण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी अशी विधानं करू नयेत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।